नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज म्हणजे 24 एप्रिल 2026च्या सगळ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण इथे कव्हर करणार आहोत. हा आढावा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटपर्यंत परीक्षेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया राष्ट्रीय आणि आर्थिक घडामोडींनी, मग विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यानंतर पर्यावरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि शेवटी क्रीडा व आपल्या राज्यातील बातम्या. चला, अजिबात वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया. चला, सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून, राष्ट्रीय आणि अर्थव्यवस्था. बघूया देशात आर्थिक आणि पॉलिसी लेव्हलवर काय महत्त्वाचं घडलंय. आणि पहिलीच बातमी एकदम मोठी आहे, थेट आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी जोडलेली. नुकत्याच पार पडलेल्या IMF आणि जागतिक बँकेच्या बैठकीत भारताने आपलं म्हणणं खूपच प्रभावीपणे मांडलंय. आपली आर्थिक ताकद आणि भविष्यात आपली भूमिका काय असेल हे जगाला दाखवून दिलंय. बरं, या बैठकीतून दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे भारतानं स्वतःला एक स्टेबल ग्रोथ ड्रायव्हर म्हणून प्रोजेक्ट केलंय, म्हणजे जगातल्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवणारी एक महत्त्वाची शक्ती. आणि दुसरी गोष्ट जी खूपच पॉझिटिव्ह आहे ती म्हणजे जगात एवढी आर्थिक अनिश्चितता असतानाही भारतानं आपला GDP ग्रोथचा अंदाज एकदम मजबूत ठेवलाय. यावरूनच आपल्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास दिसून येतो. आता परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची टिप. IMF, वर्ल्ड बँक यांसारख्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांवर प्रश्न नेहमीच येतात. त्यामुळे त्यांची रचना काय आहे, ते काम कसं करतात आणि त्यात भारताची भूमिका काय आहे यावर खास लक्ष ठेवा. चला, आता देशातल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे येऊया. भारताच्या सेमीकंडक्टर सेक्टरसाठी एक जबरदस्त बातमी आहे. एका मोठ्या गुंतवणुकीची घोषणा झाली आहे, ज्यामुळे या क्षेत्राला नक्कीच मोठी गती मिळेल. तर हा जो नवीन प्रोजेक्ट आहे तो गुजरातमध्ये येतोय. इथे एक मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी प्रचंड गुंतवणूक होणार आहे. आणि अर्थातच हे आपल्या मेक इन इंडिया मोहिमेला थेट बळकटी देणारं एक महत्त्वाचं पाऊल आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सेमीकंडक्टरला स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री का म्हणतात? कारण आज तुम्ही बघा, मोबाईल फोन असो किंवा डिफेन्सची उपकरणं, सगळीकडे या चिप्स लागतात. त्यामुळेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप खूप महत्त्वाचा आहे. आता पुढची बातमी बँकिंग आणि फायनान्सशी संबंधित. RBIने म्हणजे रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंट्स अधिक सुरक्षित करण्यासाठी काही नवीन आणि अधिक कडक नियम आणले आहेत. तर हे नेमकं कसं काम करणार आहे? बघा, ऑनलाईन फ्रॉड खूप वाढले आहेत, बरोबर? तेच लक्षात घेऊन RBIने नवीन सिक्युरिटी गाईडलाईन्स आणल्या आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? आता हे फ्रॉड रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI बेस्ड सिस्टम वापरली जाणार आहे. परीक्षेसाठी हे का महत्त्वाचं आहे? कारण इथे फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटी हे दोन महत्त्वाचे विषय एकत्र येतात. आणि आजकालच्या परीक्षांमध्ये अशा एकमेकांशी जोडलेल्या टॉपिक्सवर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वाढला आहे. ओके, तर आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, जो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. बघूया या फील्डमध्ये आपल्या देशाने काय नवीन कमाल केली आहे. आणि ही बातमी ऐकून तुम्हा सगळ्यांना नक्कीच अभिमान वाटेल. आपल्या ISROने एक नवीन नॅव्हिगेशन सॅटेलाइट यशस्वीरित्या लॉन्च केला आहे. आपल्या स्पेस प्रोग्रामसाठी हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे. पण प्रश्न हा आहे की या एका लॉन्चमुळे आपल्याला म्हणजे भारताला नेमका काय फायदा होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर मेनसाठी खूप महत्त्वाचं आहे. नीट लक्ष द्या. या लॉन्चमुळे आपली स्वतःची GPS सिस्टम आहे, नाविक, ती आता आणखी जास्त अचूक आणि शक्तिशाली झाली आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की आपण स्पेस टेक्नॉलॉजी इंडिपेंडन्सच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलंय. म्हणजे आता नॅव्हिगेशनसाठी आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायची गरज कमी होईल. टेक्नॉलॉजीमध्ये भारत आता फ्युचरचा विचार करतोय. 5G तर आता आलंय, पण सरकारने देशात 6G रिसर्चला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी योजना जाहीर केली आहे. आणि यासाठी एक क्लिअर रोडमॅप सुद्धा तयार आहे. ह्याच वर्षी हा रोडमॅप जाहीर झालाय. पुढची साधारण 3 वर्षे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जातील. आणि सरकारचं टार्गेट आहे की 2030 पर्यंत देशात 6G सेवा सुरू करायची. हे लक्षात ठेवा की 5G, 6G यांसारख्या फ्युचर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीजवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चला, आता पुढचा विभाग बघूया. पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. बघूया जागतिक पातळीवर काय महत्त्वाचं घडतंय.
सगळ्यात आधी हवामान बदलावर बोलूया. इथे भारतानं एक खूपच महत्त्वाचं आणि पॉझिटिव्ह पाऊल उचललं आहे. पुढच्या UN क्लायमेट समिटच्या आधीच भारतानं रिन्युएबल एनर्जी बनवण्याचा आपला टार्गेट वाढवला आहे. यातून क्लायमेट डिप्लोमसीमध्ये भारताची लीडरशिप दिसून येते. यासोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये भारत आणि जपानमध्ये एक नवीन जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज जाहीर झाली आहे, ज्यामुळे इंडो पॅसिफिक भागात आपली स्ट्रॅटेजी मजबूत होईल. आणि तिसरी बातमी म्हणजे WHOने भविष्यात येणाऱ्या साथीच्या रोगांना तोंड देण्यासाठी एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. बघूया खेळ आणि आपल्या महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तर स्पोर्ट्समध्ये IPL 2026 मधून एक अपडेट आहे. एका तरुण खेळाडूनं सर्वात फास्ट सेंचुरी बनवण्याचा रेकॉर्ड केला आहे. आणि आता आपल्या राज्याची बातमी. महाराष्ट्र सरकारनं ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे शिक्षणामधली डिजिटल दरी कमी व्हायला नक्कीच मदत होईल. बरं, तर मी सुरुवातीला म्हणाले होते की आपण शेवटी सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स हायलाईट करणार आहोत. तर आजच्या घडामोडीमधून 3 गोष्टींवर विशेष लक्ष द्या. पहिलं म्हणजे इस्रोचा नवीन सॅटेलाइट, जे स्पेस टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. दुसरं, UN क्लायमेट समिटमधलं भारताचं वचन, जे क्लायमेट डिप्लोमसीसाठी महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे IMF बैठकीमधली भारताची भूमिका. हे तिन्ही टॉपिक्स प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. परीक्षेसाठी अशाच महत्त्वाच्या चालू घडामोडी रोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, आमच्यासोबत स्मार्ट आणि सातत्यपूर्ण तयारी करा. भेटूया पुढच्या भागात.